आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला? दलित समाज, मतदार आणि त्यांच्या भरवशावर राजकारण करणाऱ्या पक्षांपुढे मोठी आव्हाने आहेत. आर्थिक दरी वाढत असताना सरकारी धोरणांची दिशा वंचितांच्या कल्याणाची हवी. त्याकरिता सत्ताधाऱ्यांवर दबाव हवा, तर आंबेडकरी विचारही बळकट हवा. श्रीमंत माने, संपादक, लोकमत, नागपूर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना समितीने स्वीकारल्याचा अमृत महोत्सव मंगळवारी देशभरात साजरा होईल. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत आंबेडकरी विचारांच्या पक्षांची प्रचंड पिछेहाट हा महाराष्ट्रातील चर्चेचा विषय आहे. सर्वाधिक 237 जागा लढविणारा बहेंची मायावतींचा बहुजन समाज पक्ष खाते उघडण्याची अपेक्षा नव्हतीच. त्यांना जेमतेम 0.5% मते मिळाली. सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची पाटी 200 जागा लढवूनही सलग दुसऱ्या निवडणुकीतही कोरी राहिली. त्यांना 2% मते मिळाली. 6 उमेदवारच डिपॉझिट वाचवू शकले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एक तुकड्याने किती उमेदवार रिंगणात उतरविले याची तर चर्चाही नव्हती. असो, पण रिपाईच्या एका शाखेचे प्रमुख केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रूपाने भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय लोकशाही इंडिया किंवा महाविकास आघाडीकडे तसे थेट कोणी नाही. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हाच या आघाडीचा दलित चेहरा आहे. राजेंद्र गवई आघाडीसोबत असले तरी निष्प्रभ आहे. राहुल गांधी यांनी संविधानातील धर्मनिरपेक्षता व समता या मुद्द्यांप्रती दाखविलेली बांधिलकी, जातगणनेचा मुद्दा त्यांना दलित मतदारांच्या जवळ नेणारा आहे. तरीही पेपरवेट पॉलिटिक्स मध्ये विचारांचे प्रतीक म्हणून एक चेहरा हवा असतो. आणि वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे असे कितीही हिणवले तर इंडिया आघाडीचे आठवले बनण्यासाठी आंबेडकरांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर कधीही तयार होणार नाहीत. त्यांनी असे कोण्या पक्षाचे अंकित व्हावे असे आंबेडकरी समाजाला वाटतही नाही. स्वाभिमानी नेता अशी त्यांची समर्थकांमध्ये प्रतिमा आहे. आणि गेल्या 30 वर्षांमधील यशस्वी सोशल इंजिनिअरिंगमुळे त्यांचे विशिष्ट स्थानही आहे. अर्थात महाराष्ट्राचे देशाचे राजकारण आता सोशल इंजिनिअरिंगच्या पुढे गेलेले आहेत. सत्याचे दिवस हे निवडणुकीतील सोशिओ इकॉनॉमिक इंजिनिअरिंगचे आहेत. निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर हे राजकारणाचे नवे सूत्र आहे. सामाजिक समीकरणांवर निवडणुका लढविणाऱ्या पक्षांकडे तितका पैसा नसतो. DS-4 किंवा बसपाच्या केडरने वर्गणी करून मायावतींना ताकद देण्याला किंवा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या क्राऊड फंडिंगला खूप मर्यादा आहेत. समाजातील दुबळ्या वर्गासाठी रस्त्यावर लढाई लढणे हा एकच पर्याय या पक्षांपुढे उरतो. उत्तर प्रदेशात चंद्रशेखर आझाद रावण यांनी अशा संघर्षाचे रूपांतर काही प्रमाणात राजकीय यशात करून दाखवले. परिणामी ते दलित मतदारांचे नवे आकर्षण आहेत. त्यांच्या आझाद समाज पार्टी कांशीराम ने महाराष्ट्रात 28 जागा लढविल्या. अमरावतीमधील त्यांच्या उमेदवारांची मुसंडी लक्षवेधी होती. सुश्री मायावती व ॲडव्होकेट आंबेडकर यांच्यावर मोठा आरोप आहे की ते नेहमी भाजपला सोयीची भूमिका घेतात. त्यांची प्रत्येक कृती, राजकीय चाल भाजपपेक्षा काँग्रेसचे अधिक नुकसान करणारी असते. शत्रू क्रमांक 1 कोण व 2 कोण हे ठरविण्यात त्यांची गफलत झाली आहे. काँग्रेसला अनुकूल भूमिका घेणारे पुरोगामी विचारवंत व सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरावर चाल करून जाण्याचा वंचितच्या कार्यकर्त्यांचा प्रकार तर केवळ अनाकलनीय होता. हे आरोप खोडून काढताना केवळ आक्रमक युक्तिवाद नव्हे तर प्रत्यक्ष भूमिका घ्यायला हवी असा आंबेडकरी बुद्धिवाद्यांचा सूर आहे. आंबेडकरी पक्षांचे राजकारण बऱ्यापैकी इतिहासात अडकून पडले आहे. लोकसभेप्रमाणे राज्यघटनेचा मुद्दा विधानसभेला त्रासदायक ठरू नये म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीत काँग्रेसनेच अधिक त्रास दिला. त्यांना निवडणुकीत पराभूत केले.
काँग्रेसच संविधानाची खरी मारेकरी आहे अशा प्रचाराने भूतकाळातील घटनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपने केला. त्यांना ॲडव्होकेट आंबेडकरांची साथ मिळाली. विधानसभा निकालातील एक दुर्लक्षित महत्त्वाचा पैलू दलित आमदारांनी आपापसात फूट टाळण्याचा प्रयत्न केला. धार्मिक ध्रुवीकरणामुळे वरच्या जातीच्या मतदारांनी हिंदू म्हणून मतदान केले. जात फॅक्टर मागे पडला. पूर्व विदर्भात वर्षानुवर्षे बसपाची ताकद दिसून यायची, ती आता दखलपात्रही राहिली नाही. पश्चिम विदर्भ, मराठवाडा व इतर काही भागातील वंचित बहुजन आघाडीची ताकद खूप कमी झाली आहे. 2019च्या लोकसभेत असदुद्दीन ओवैसी यांचा MIM पक्ष व वंचितच्या उमेदवारांनी UPAला धक्का दिला. वंचित नावाचा दरारा तयार झाला. तथापि यातून भाजपला फायदा होतो हे पाहून त्यानंतरच्या विधानसभेलाच मतदार सावध झाले. लोकसभेच्या तुलनेत निम्मीच म्हणजे 25 लाखांच्या आसपास मते वंचितला मिळाली. यंदा हा आकडा 14 लाखांवर घसरला. अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघात वंचितच्या तिकिटावर लढलेले काँग्रेसचे माजी आमदार ॲडव्होकेट नतीकुद्दीन खतीब हे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले एकमेव उमेदवार आहेत. त्याआधी लोकसभा निवडणुकीत स्वतः ॲडव्होकेट आंबेडकर व भिवंडीचे वंचित पुरस्कृत अपक्ष उमेदवार निलेश सांबरे या दोघांनाच 2 लाखांपेक्षा अधिक मते मिळाली. सांबरे यांनी 2,31,000 मते घेतली आणि बाळ्यामामा म्हात्रे 66,000 जिंकले. अकोल्यात अनुप धोत्रे व डॉक्टर अभय पाटील यांच्यातील मतविभाजनाचा फायदा आंबेडकरांना मिळायला हवा होता. तथापि अल्पसंख्याक मतदार वंचितकडे वळला नाही. आंबेडकरांना 2,76,000 मते मिळाली आणि अनुप धोत्रे 40,000 विजयी झाले. दलित समाज, मतदार आणि त्यांच्या भरवशावर राजकारण करणाऱ्या पक्षांपुढे मोठी आव्हाने आहेत. आरक्षणाला धोका कोणाचा हा प्रश्न महत्त्वाचा नाही, तो आहे की नाही हे त्यातून महत्त्वाचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व जमातींच्या आरक्षणात वर्गीकरणाचा निकाल दिला आहे. त्या मुद्द्यावर अस्वस्थता आहे. या निकालाची अंमलबजावणी झाली तर इतकी वर्षे आरक्षणाचे लाभ घेणाऱ्या काही समुदायांमधील अस्वस्थता वाढेल. खाजगीकरणामुळे आरक्षणावर येणारी संक्रांत याहून अधिक गंभीर आहे. सरकारी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व व्यवसायातील नोकऱ्या कमी होत आहे. आरक्षणापासून वंचित राहावे लागेल ही चिंता आहे. याशिवाय आर्थिक असमानता, श्रीमंत व गरिबांना दरी रुंदावणे आदींमुळे छोट्या छोट्या समाज घटकांचे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. दारिद्र्याची समस्या खूप गंभीर बनली आहे. अशावेळी सरकारी धोरणांची दिशा वंचितांच्या कल्याणाची हवी. त्यासाठी राजकारणात आंबेडकरी मतदारांचा दबदबा हवा. तो कसा तयार होईल हा गंभीर चिंतनाचा विषय आहे. धन्यवाद.